आकाशजी पाटील आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहे. जोरदार टाळ्या त्यांचं आपण स्वागत करूया. आकाशजी पाटील. उपस्थित सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. वाजले 9:15. मला याची पूर्ण माहिती आहे की आपण गेल्या 7 वाजेपासून या सभास्थळी भगवान भाऊंच्या प्रेमाखातर उपस्थित आहात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी राजगडावरती जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली, जगदेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील रायरेश्वराच्या पिंडीवरती, महादेवाच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक नावधू घातला, बोटावरती मोजण्या इतक्या बाल सवंगड्यांना साक्षी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि 32 मनाचा सोनेरी सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांनी साकार केलं. ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, पण मरावं कसं हे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं. या दोनही महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. हल्दी घाटीच्या युद्धामध्ये महाराणा प्रतापांनी पराक्रम गाजवला. ते महाराणा प्रताप जगाला सत्य, अहिंसा, शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, तुम्हाला मतदानाचा अधिकार देणारे, रस्त्यावरती बसू देण्याचा अधिकार देणारे, चालता यावं, बोलता यावं, फिरता यावं यासाठी गावागावात जाऊन, चौकात जाऊन मतदानाचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारं खुली केली, ते महात्मा ज्योतिराव फुले, आणि ज्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी आई बहिणीच्या अंगावरती लुगडं, उष्टनाष्ट, शेण माती अंगावरती झेलले त्या सावित्रीबाई फुले, गावागावात पाणपोळ्या बांधल्या, रस्त्यावरती वाटसरूंची सोय केली, आणि स्वतःचे पतिदेव गेल्यानंतर या स्वराज्याचा गडा पुढे चालू ठेवल्या त्या अहिल्याबाई होळकर. ज्ञात अज्ञात अनेक महापुरुषांची नावं याकरता घ्यावी लागतील की या महापुरुषांची नावं घेतल्याशिवाय समाज एकसंध होणार नाही. एक असा आला होता, त्या पिक्चर मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेमध्ये होत्या. त्या पिक्चरचं नाव आहे बाजीराव मस्तानी. कुठला पिक्चर? बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानी चित्रपटाचा डायलॉग आहे का? बाजीराव म्हणतो, बाजीरावाचा लहान भाऊ बाजीरावरती संदेह करतो, म्हणजे त्याच्यावरती शंका घेतो की बाजीराव खरंच युद्ध खेळू शकतो का. तर बाजीराव म्हणतो, शेर की शिकार, बाज की नजर और बाजीराव की तलवार पर लोग कभी संदेह नहीं करते. भगवान भाऊ तुमच्यासाठी फक्त या वाक्याशी छेडखानी करतो. शेर की शिकार, बाज की नजर और भगवान भाऊ की जबान पर लोग कभी मेरे किनारे का पानी पीछे जाते देख, मेरे किनारे पे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ, लौट कर फिर से जरूर आऊंगा. खूप झाली अल्टी पलटी, खूप झाली अल्टी पलटी. आता वाजवायची फक्त भगवान भाऊची, भगवान भाऊची, भगवान भाऊची जोरात वाजवायची. कशी झाला का तुतारीचा आवाज बंद? मला आकाश पाटील म्हणतात. काय म्हणतात? भाऊ तुतारीचा आवाज बंद झाला बरं. आता मशाल होईल, बॅट होईल, कोण अजून धनुष्यबाण होईल तर तो बी काढून काही विषय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. एक प्रसंग सांगतो आणि आपल्याला काय करायचं हे सांगतो. खूप मोठे मोठे प्रश्न आहेत. रस्त्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, महिलांच्या स्वाभिमानाचा प्रश्न, विद्यार्थ्यांचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, प्रचंड मोठे प्रश्न आहेत. पण आपल्याला आता काय करायचंय? ही घाम गाळण्याची वेळ नाही, ही तलवारी पाजण्याची वेळ आहे. ही घाम गाळण्याची वेळ नाही, ही परिस्थिती तलवारी पाजण्याची आहे. सिद्धी जोहरच्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर पडायचं होतं. पडता पाऊस होता, अंधार होता. सिद्धी जोहर वेडा ढिल्ला करायला तयार नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जीराईचे गुप्तहेर प्रमुख होते, त्यांना बोलावलं आणि गडावरून बाहेर काढण्याची कल्पना लढवायला सांगितली. ठरलं, घोडखिंडी मार्गे विशाळगड जवळ करायचा, मसाईचा पलाट ओलांडायचा आणि विशाळगड जवळ करायचा. रात्रीच्या घनदाट अंधाराला चिरत छत्रपती शिवाजी महाराज, बांदल सेना, बाजीप्रभू देशपांडे हे सगळे जण वीर रात्रीच्या घनदाट अंधाराला चिरत विशाळगड जवळ करत होते. पण शत्रूला शंका आली की कुठंतरी पाणी मुरतंय. सिद्धी जोहरच्या घोडसैन्याला शंका आली,
शामियान्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मागोवा घेतला. शिवाजी महाराज नव्हते, एक पालखीत शिवाजी महाराज आणि एक पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब घेतलेले शिवाकाशी. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचण्यासाठी घोडखिंडीमध्ये अडकून पडले. पाठीमागून सैन्य आलं सिद्धी जोहरचं. सिद्धी जोहरचं सैन्य आलं. बाजी प्रभू देशपांडे म्हणतात, राजा तुम्ही विशाळगड जवळ करा, तोफांचे 3 बार उडवा. जोपर्यंत तोफांचे 3 बार कानावरती येत नाही तोपर्यंत बाजी पुढे गरीब सरकू देत नाही. शिवाजी महाराज म्हटले, बाजी काका तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात, एकतर सोबत लढू नाहीतर सोबत गड जवळ करू. बाजी प्रभू देशपांडे काय म्हटले माहिती आहे तुम्हाला? बाजी प्रभू देशपांडे म्हटले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेला समशेर होती, उपसली, स्वतःच्या गळ्याला लावली आणि सांगितलं, राजे बापाच्या वडीलकीनं सांगतोय, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. भगवान भाऊ तुम्ही अपक्ष उमेदवार जरी असतात तरी शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार, शेतकरी या सगळ्यांचे तुम्ही मसीहा आहात आणि या मसीहाच्या पाठीमागे जनता आशीर्वाद देण्यासाठी उभी राहिली. ही गोष्ट तुम्हाला सांगून चालणार नाही. भगवान भाऊ यांच्या गप्पा चालू आहेत, यांच्या गप्पा चालू आहेत. थोडी शिट्टी शांतता ठेवा, उद्यासाठी ताकद ठेवा. भगवान भाऊ यांच्या गप्पा चालू आहेत. अरे हो भगवान महाजन, आजचे उगवून आम्ही 25-25 वर्ष राजकारण करा, त्यांना पोटे ठाव लागे. भगवान भाऊ त्यांना गप्पा मारू द्या. तुम्ही बागीच कधी ये जात, 23 तारीखला तप्पाले जात आणि शिट्टीना तेसन्या गप्पा चालू द्या. आपले काय करणे बागीच कधी दप्पा देणार तुले तर खरं हो मी आठवत होतो. तू आठवता का? माझ्या आधीच्या उमेदवारांनी सांगितलं की इथं कारखाना विकायला काढला. माझ्या आधी माझे मित्र भूषण दादांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पारोळा एरंडोल ही महाराष्ट्राच्या नकाशावरती अशी ओळख आहे की दुष्काळी तालुका आहे. कोणता तालुका आहे? दुष्काळी तालुका. पण खरंच भौगोलिक दृष्ट्या पाहायचं झालं तर अगदी डाव्या हाताला 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळतं अंजनी नावाचं धरण. अंजनी कुणाची आई? पवनसुत हनुमानाची आई. आईच्या नावानं जर हे पाणी प्रश्न सोडवत नसतील, हे जर पाणी पाजत नसतील तर 5 वर्षे तुमच्या घरावरती येणार आहेत याचा विचार करा. आयुष्यामध्ये माणसानं काय कमवायचं असतं? आयुष्यामध्ये माणसानं माणसांची संपत्ती कमवायची असती. पैसा अडका, धन अडका, गाडी अडकी, सगळी सोपाकडे आहे हो. पण तुम्ही भगवान भाऊंसाठी, फक्त त्यांच्या उमेदवारीसाठी, त्यांच्या निकालासाठी इथं येऊन पोहोचला. ही फक्त माणसं कमवण्याची ताकद आहे आणि ही माणसं तुमच्या रूपानं जनआशीर्वादामध्ये यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. भगवान भाऊंचा जाहीरनामा तुम्ही जर पाहिला असेल तरी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांविषयी सगळ्यात जास्त लिहिलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे माझ्यावरती प्रेम करणारी जनता ही भांडवलदार नाही, माझ्यावरती जनता प्रेम करणारी ही शेतकरी आहे, ही सर्वसामान्य आहे. इथल्या कापसाला भाव नाही. आजच्या 7 वर्षांपूर्वी 13,000 रुपये क्विंटल कापसाला भाव गेला होता. आज तो कापसाचा भाव 7,000 रुपये क्विंटल सुद्धा नाहीये. सिलेंडरचे भाव गगनाला भिडले, पेट्रोलचे भाव गगनाला जाऊन भिडले. इथं आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला खायला तेल सुद्धा नाही आणि जर तेल आणायचं म्हटलं तर लक्ष, पावशेर, अर्धा किलो या प्रमाणामध्ये आणायला लागतं. का? जर इथली परिस्थिती तुमच्या पाठीमागं हुकुमशाही सारखी उभी होती, तुमच्या पाठीमागं लोकशाहीच्या माध्यमातून मतदान केलं आणि तुमच्या पाठीमागं संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न केलं, तुमचा आवाज विधानसभेमध्ये गरजत ठेवला, पण इथल्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही 5 वर्ष विचारलं सुद्धा नाही. जर विचारलं असतं तर भगवान भाऊंना अपक्ष फॉर्म भरायची गरज आली नसती. पण आता फॉर्म भरायची गरज आलेली आहे. परिवर्तनाची लाट येऊन थांबलेली आहे आणि परिवर्तनाची लाट 20 तारखेला शिट्टी वाजवल्याशिवाय राहणार नाही. मला तुम्हाला एकच विनंतीत आहोत, इथून घरी गेल्यानंतर रात्र वैऱ्याची आहे, रात्र वैऱ्याची आहे. जागता पहारा द्यावा लागेल. तुम्ही पुण्या, मुंबई, नाशिक मध्ये जावा. मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, हाऊसिंग सोसायटी असतात आणि त्या हाऊसिंग सोसायटीच्या खाली एक वॉचमन असतो नेपाळी. तो काय म्हणतो? रात्रभर दंड आपटत फिरतो, शिट्टी वाजवत फिरतो. जागते रहो, जागते रहो. काय म्हणतो? जागते रहो. रात्र वैऱ्याची आहे. भाऊ तुम्हाला ह्या निमित्ताने एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. मी लहान तोंडी मोठा घास घेतो. काही काही गावांमध्ये अशी परिस्थिती आहे, माझं नातं होत आहे. पिंपरखेड माझ्या मामाचं गाव आहे, अंजनगिरी माझ्या मावशीचं गाव आहे. भयानक नातं होत असलेला माणूस आहे. काही काही ठिकाणी चहापेक्षा किटल्या गरम व्हायला लागल्या. तो जे आहे ते सांगून टाकतो. बघा बरोबर म्हणतात कोण, चहापेक्षा किटल्या गरम व्हायला लागल्या. भाऊ म्हणजे देव माणूस असं लोक सांगतात, पण जेना वांग्याच्या फिरणार त्या काही सोयी खाई राहणार. आपल्याला काय करावं लागेल? अजूनही आपल्याकडे 3 दिवस आहेत. प्रत्येक कार्यकर्त्यांची मिटिंग घ्यावी लागेल. गटातटाची जबाबदारी त्यांच्यावरती द्यावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल माझे काही माहीत नाही, या गट महिना आपले मतदार लागी म्हणजे लागी, बाकी तो काही दिले गेले. आणि कार्यकर्त्यांना या निमित्ताने विनंती करतो, लहान तोंडी मोठा घास घेतो. तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायाशी राहतो. प्रामाणिक, सच्चा, निष्कलंक, चारित्र्य संपन्न उमेदवार जर आपल्याला मिळालेला आहे
तर त्या उमेदवाराला सिंहासनावरती बसवायची जबाबदारी आपली आहे. आणि या जबाबदारीला जर आपल्याला खरं ठरायचं असेल तर गावागावात, खेड्यापाड्यात, तांड्यात, वार्डात, प्रभागात आपल्याला भगवान भाऊंची शिट्टी पोहोचवावी लागेल. एका माणसाला आपल्या पाठीमागे 10 लोकांचं मतदान उभं करावं लागेल. तेव्हा ही परिवर्तनाची लाट जनसामान्यांच्या घरापर्यंत येईल. कुणाचं आलं गेलं तर भाऊ उभं राहील, कुणाचं वारलं तर भाऊ उभं राहील, कुणाचा दवाखाना असेल तर भाऊ उभं राहील, कुणाची लष्करी असेल तर भाऊ उभा राहील, कुणाचा शिक्षणाचा खर्च असेल तर भाऊ उभा राहील. भाऊंच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो, गावागावात, घराघरात त्यांचा जाहीरनामा पोहोचवा. शेतकऱ्यांसाठी मला काय करायचंय, अहो इथं भाऊंनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय 20 किलोमीटरच्या अंतरावरती मला अँब्युलन्स द्यायचे. किती किलोमीटरच्या अंतरावरती? 20 किलोमीटरच्या अंतरावरती. तुम्ही जर ऍक्सिडेंट मध्ये गेला, तुमचा महामार्ग आहे, हा महामार्ग सुरत वरून जळगाव पुढे भुसावळला जातो. या महामार्गावरती जर ऍक्सिडेंट झाला तर या महामार्गावरती 20 किलोमीटरवरती कोण अँब्युलन्स तुम्हाला आता मिनिटाला देत आहे? भाऊंचा जाहीरनामा सांगतोय, तुमच्या घरातला कोणी आजारी पडू द्या, तुमच्या घरातला कोणी अपघातग्रस्त होऊ द्या, तुम्ही पक्षाचा विचार बाजूला ठेवा, या माणसाची विचारधारा लक्षात ठेवा, विजन लक्षात ठेवा. हा माणूस सामान्य माणसांचा विचार करतोय म्हणून तुमच्या डोळ्यासमोर येतोय. महिलांसाठी शौचालय बांधण्याचा प्रयत्न करतोय. कुणाला वाटतं तुमच्या घरातले बाई रस्त्यावरती जायला पाहिजे, हागायला, असं वाटतं तुम्हाला? वाटतं तुमच्या घराची अस्मिता चव्हाट्यावरती यायची? या माणसाला ते वाटलं. कुठलाही जाहीरनामा पहा गेल्या 25 वर्षातला, आमदार, खासदार, माजी आमदारांचा जाहीरनामा पहा 25 वर्षातला. कुठल्या आमदाराने हे सांगितलं की मला महिलांची संडास बाहेर जाण्याची बंद करायची? शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे, कारखान्याचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. ऊसाचं क्षेत्र आपल्या परिसरामध्ये प्रचंड मोठा होता, पण कारखाना बंद पडल्यामुळे आपल्या इथलं ऊसाचं क्षेत्र कमी पडलं. आणि ऊसाचं क्षेत्र घटल्यामुळे परिणामी आपल्याकडे संकरित बियाणांचा वापर वाढायला लागला, म्हणून कापूस घ्यावा लागला, म्हणून मक्का खावी लागली. कापूस घेतल्यामुळं हमीभाव मिळत नाही आणि पर्यायानं शेतकऱ्यांना मजुरी जास्त द्यावी लागते. 15 रुपये किलोनं कापूस वेचावा लागतो. आहे का नाही परिस्थिती? ही जर परिस्थिती तुम्हाला बदलवायची असेल तर तुम्हाला तुमच्या उद्याचा नेता कोण आहे हे आत्ताच ठरवावं लागेल. आणि ही परिस्थिती आता गटातटाची आणि वार्डाची राहिलेली नाही. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात. हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात. सामर्थ्य न जावं व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे. हा उमेदवार माझा, हा उमेदवार माझा. ही जाणीव जराशी मनात पेटू द्या रे, ही जाणीव जराशी मनात पेटू द्या रे. बोलण्यासारखे भरपूर आहे. मी जर आता बोलायला लागलो तर तुम्ही म्हणाल हा खतरनाकच बोलतो. मी जर बोलायला लागलो तर मी 2 तास बोलेल. पण अडचण अशी आहे, माझ्या आधी माझे वडीलधारी मंडळी मांडी घालून 1.5 तास इथं बसलेले आहेत. भाऊ, मी इथं यायच्या आधी मला 5-6 फोन आले. काही लोक म्हणे भाषण एकदम जोरदार व्हायला पाहिजे, काही लोक म्हणे एकदम खतरनाक होऊ द्या. एका जणांनी मला सांगितलं भाषण एकदम रंगीला झालं पाहिजे. रंगीला झालं का? अरे वा वा वा. पण हाऊ रंगीलापणा तटेचा खंडा पडी दादव तर तो रंगीलापणा टिकी ना म्हणा आप्पा रे तू. आम्ही ज्या वेळेस पुण्या मुंबईला राहतो आणि पुण्या मुंबईवरून आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये येतो आणि आम्ही आमच्या गावाचा वैभव सांगायला लागतो, त्यावेळेस आम्हाला आमच्या संपूर्ण जगामध्ये एकमेव असलेली रिद्धी सिद्धी आजूबाजूला असलेली पद्मालयाची मूर्ती दिसते. आज तिथं ताड्याचे पेढे प्रसिद्ध झाले, पण त्या ताड्याच्या पेढ्यांना बसण्यासाठी व्यावसायिकाला जागा सुद्धा मिळत नाही. पद्मालय तीर्थक्षेत्र आजही आपल्याला कुठल्याही ब वर्गात, क वर्गात, ड वर्गाच्या तीर्थक्षेत्रामध्ये पाहायला मिळत नाही. आजही इथं पाण्यामध्ये जावा, त्या तलावात जावा, तुम्हाला तिथं जी कमळाची फुलं पाहायला मिळतील ती कमळाची फुलं सडलेली पाहायला मिळतात. आजही त्या तीर्थक्षेत्राचा विकास झालेला नाही. जर तीर्थक्षेत्रांचा विकास करायचा असेल, रस्त्यांचं जाळं निर्माण करायचं असेल, डांबरी रस्त्यांचं रूपांतर कॉन्क्रिटीकरण मध्ये करायचं असेल, गाव खेड्यापर्यंत रस्ता पोहोचवायचा असेल, अशिक्षित दलित या घरापर्यंत आपल्याला जर शिक्षण पोहोचवायचं असेल, प्रत्येकाच्या घरापर्यंत आरोग्य पोहोचवायचं असेल तर भगवान भाऊंशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट तुम्हाला या निमित्ताने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. बोलण्यासारखं खूप आहे. माझ्या नंतर भगवान भाऊ बोलणार आहेत, अनेक वक्ते बोलणार आहेत. सगळ्यांनी फक्त जाहीरनामा घराघरात पोहोचवा, शिट्टी घराघरात पोहोचवा, 9 क्रमांकाचं अनुक्रमांकाचं बटन दाबा आणि भगवान भाऊंना प्रचंड बहुमताने विजयी करा. खूप झाली अट्टी पट्टी, आता वाजवायची भगवान भाऊंची शिट्टी. धन्यवाद. जय जय महाराज.